या मोक्षाचं तर डोकं फिरलंय. काय करते ते तिचं तिलाच कळत नाहीये. हे कालपर्यंत ज्या श्रावणीचं तोंड बघायला ती तयार नव्हती, आज विश्वंभरनी एवढा महागडा हार दिला, तो तिला दिला. अरे त्या भिकाणीची लायकी तरी आहे का तो हार गळ्यात घालायची? मम्मा काय झालं? काय झालं म्हणून तोंड वर करून मला विचारतेस? तुला काय झालंय? मला कुठे काय, मी छान आहे. मम्मा बरं वाटत नाहीये का? माझ्या तब्येतीला काही धाड भरलेली नाहीये, पण तुझ्या बुद्धीला गंज चढलाय. काय चाललंय मोक्षा? कालपर्यंत त्या श्रावणीचं तोंड बघत नव्हतीस तू आणि आज तिच्या गळ्यात हार टाकलास. अरे काय खायला घातलंय तिने तुला? काय जादूटोणा केला? काहीच कळत नाहीये. प्लीज, काही जादू टोणा वगैरे केलेलं नाहीये तिने. खरं सांगू का, आज माझं आणि कार्तिकचं लग्न सुखरूपपणे पार पडलंय ना, ते फक्त आणि फक्त श्रावणीमुळे. काय? श्रावणीमुळे? हो. हो काय हो? तुला आठवत नाहीये कालपर्यंत तुझं लग्न मोडण्यासाठी कंबर कसून तयार होती ती? हो, कदाचित तसं नसेलही. मिसअंडरस्टँडिंगमुळे कधीतरी आपल्याला एखादा माणूस शत्रू वाटतो, पण तो वेलविशर असतो. काय? श्रावणी तुझी वेलविशर? काय वाटेल ते बोलतेस का ग मोक्षा? खरं तेच बोलते अगं. आज मी इथे उभी आहे ना, त्याचं सगळं श्रेय श्रावणीला जातं. श्रेय? मोक्षा, कानपिळीचा हक्क मदनकडून हिरावून घेऊन तू श्रावणीला दिलास. आज विश्वंभरनी तुला एवढा महागडा हार दिला, तो तिच्या पदरात टाकलास. स्वतःच्या रक्ताला परक केलंयस तू आणि त्या उपटसोमीला डोक्यावर चढवलायस का? मला याचं उत्तर हवंय मोक्षा. इथे बस बस, शांत हो. आणि आता तू पण तिचा रागराग करणं सोडून दे अगं. श्रावणी खरंच खूप चांगली मुलगी आहे, प्रेमळ आहे. तू एकदा तर प्रेम करून बघ त्याच्यावरती. तू एकदा का जीव लावलास ना, की ती बघ तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार होईल. तिच्यावर जीव का लावू? तिचा जीव घेईन मी एक वेळ. प्लीज असं वागणं बंद कर ग. तुला असं नाही वाटत आहे का की तू थोडी चुकतेस? आता तू मला सांगणार मी कसं वागायचं आणि काय वागायचं ते? मला सांगणार तू? काय करतेस तू हे? अगं मी मुलगी आहे तुझी, विसरलीस का? भानावर ये. तुझ्या ह्या रागामुळे ना तू स्वतःचं आणि अख्ख्या घराचं नुकसान करणार. जाऊ दे, मी निघते. कार्तिक वाट बघतोय माझी. खरं तर ना मी जेवून जाणार होते, पण तुझा हा अवतार बघून आता माझी इच्छा नाही. आणि हो, जमलं ना तर थोडं चांगलं वाग ग. मोक्षा! काकू, काय आहे? माझा तर विश्वासच बसत नाही. म्हणजे बाबांनी मोक्षाला दिलं आणि मग मोक्षाकडने मला मिळालं. बाबांनी स्वतः चूज केलं हे डिझाईन. बाबांचा स्पर्श पण झाला असेल ना या बॉक्सला. आणि आता माझ्याकडे. काकू, हा काही फक्त दागिना नाहीये, माझ्या बाबांचं प्रेम आहे. मी आता याला खूप जपून ठेवणार आहे. वेडी आहेस तू. शुभू, ये ना. शुभू, सांग कसं दिसतंय? लय भारी. मॅडम, तुमच्यावर लय उठून दिसाले. पिहू, चला ट्युशनला जायचंय ना? हा ना. चला मग. सांगा मॅडम, मी पण निघतो. ए शुभू, थांब, माझं जरा काम आहे. काय? शुभू? हा? अरे शुभू, ताप आलाय, पेटलंय तुझं अंग. तू अहो नाही मॅडम, हाय जरासं, पण सोसण्यासारखं आहे मॅडम. काय सोचण्यासारखं? वेडा आहेस का तू? मला सांग, गोळी घेतलीस का? नाही, का नाही घेतलीस? मला भीती वाटते. भीती वाटते? अरे एवढा मोठा झालास, गोळीची भीती वाटते? मॅडम, गोळी घशात बिशात अडकते, जीव जायचा. काय बोलतोस बाबा? काही अडकत नसते ती. मी दाखवते तुला. इकडे ये. अहो मॅडम, इकडे. शुभू, ऐका माझं, इकडे ये. इकडे बस. मी आणणारे गोळी आणि तुला घ्यायची.
शुभू इतक्या लहान मुलासारखा वागतोस ना कधी कधी. गोळीला कोण घाबरते रे? ते ना तुम्ही काहीतरी काम आहे म्हणलेलं असं तुमचं. हो शुभू, काय झालं? आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. अच्छा. तुला माहिती व्हॅलेंटाईन्स डे काय असतो? हो माहिती आहे मला. तेच ना, मुलं एकमेकांनी ते फुगे देतात, ते लाल गुलाबी देतात, तेच ना. झंपे आहेस तू. अरे म्हणजे फक्त मुलं मुली नाहीच रे, आपलं ज्या कुठल्या व्यक्तीवर प्रेम आहे ना त्याला पण आजच्या दिवशी हे सांगू शकतो. त्याच्यावर आपलं खूप खूप प्रेम आहे, त्याच्याबरोबर आपण वेळ घालवायचा असतो, त्याला गिफ्ट द्यायचं असतं. बघ ना मोक्षाने मला कसं दिलं तसं. अच्छा. शुभ, गेल्या काही दिवसात अशा घटना घडतात ना की मला वाटतंय माझी आजची विश पण पूर्ण होणार आहे. कोणती विश? मला माझ्या व्हॅलेंटाईन बरोबर वेळ घालवायचा आहे. तू अरेंजमेंट करून देशील का? मॅडम करतो की अरेंजमेंट. तुमची छान भेट घालून देईन मी. प्रॉमिस? प्रॉमिस मॅडम. ते ना तुम्ही केव्हा बोलला नाही साहेब. तुला माहिती आहे माझं व्हॅलेंटाईन कोण आहे? कोण आहे हो? कोण आहे तो नशीबवान? मी? ओ मॅडम काय बोलायला सा? मॅडम साहेब की मला कच्चा चावून खातील. अरे झाप्या, गप्प बस. मागे बघ. बाबा तेच आहेत माझे व्हॅलेंटाईन. मला ना त्यांच्याबरोबरच वेळ घालवायचा आहे, त्यांना गिफ्ट द्यायचंय. तू करशील ना सगळी अरेंजमेंट? काय? हो शुभू, तू आता म्हणाला होतास ना, प्लीज सगळी अरेंजमेंट नीट कर. जा आता कामाला लाग. हो मॅडम. मॅडम तुमची एक्सप्रेस जराशी थांबवा, नाही तर पुढे जाऊन ना अपघात होईल मोठा. मॅडम एखाद्या वेळेला जीव द्यायला सांगा, मी तो देईन. तुम्ही चोरी दरोडा घालायला सांगा, मी ते बी करीन. पण वाघाच्या जबड्यात हात घालायला सांगू नका मॅडम. ते 26 जानेवारीला जमलं, पुन्हा पुन्हा नका सांगू. खरं सांगावलं मॅडम. तू हो म्हणाला होतास ना. मी आता नाही म्हणतो मॅडम. असं काय करतोस रे शुभू? मला त्यांना गिफ्ट द्यायचंय, निदान निदान एखादं गुलाबाचं फुल तरी द्यायचंय, आणि त्यासाठी मला भेटावं लागेल ना त्यांना. मॅडम मला काम वाटेल, निघतो मी. हा तू मला प्रॉमिस केलंस, तू हो म्हणाला होतास. हे बघ, ह्या दिवशी केलेलं प्रॉमिस जर तोडलं ना तर पाप लागतं बाबा. हा लागू दे मला पाप, मला नाही प्रॉब्लेम, पण मी करणार नाही मॅडम. शुभू हा ठीक आहे, नको करूस. मला माहिती होतं माझी इच्छा काय कधी पूर्ण होणारच नाही. मॅडम तुमची इच्छा जरा मोठी आहे, पण तुमच्यासाठी एवढं करू शकलो तर मला पण भारी वाटेल. ठीक आहे मॅडम, करतो मी काहीतरी. खरंच तू करणार आहेस? काय करणार आहेस? कसं भेटवणार आहेस तुम्हाला आणि बाबांना? तुमची इच्छा आभाळ एवढे, पण आता साहेबांनी मी पातळातनं मी शोधून काढेन. काय तुमची गोळी खाल्ल्या ना मी, त्या गोळीला जागीन आता मी. थँक्यू. ठीक आहे, चला. बाबा थँक्यू सो मच.